लेवल जो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल एसएम वॉरियर्सची बॅटिंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सलामीला आपण पाहतो महेश आणि दुसऱ्या बाजूनं रोहन ही सलामी जोडी मैदानावरती आहे। मॅच ऑन 3 षटकांचा सामना आणि पाहतो 3 षटकांमध्ये काय घडणार आहे हे आपण पाहतो। गोलंदाजी मार्कवरती सँडी ची मात्र सज्ज होती। पहिलाच बॉल इथे डॉट पास सबमरीन डिलिव्हरी तिच्या माध्यमातून आपण पाहिलेला टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला समजलेलाच नाहीये आणि चेंडू डॉट काय गोलंदाजी केली जाते। या वेळचा बॉल तिथे पुन्हा बाउंड्री लाईनचा वेध घेतोय 4 स्कोर कार्ड वरती 4 धावा येताना पाहायला मिळतील। एक मिनिट पाच स्कोर कार्ड वरती धावा संख्या जर आपण पाहिली तर 4 धावा आहेत। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं इथे मार्गस्थ आहे। गोलंदाज या बेसचा बॉल तिथे पायचं चेंडू बाहेर आहे आणि फलक आउट। ओके जबरदस्त अदाकारी आपण पाहतो माधवजी ठाकरे यांची। आज खरं तर 18 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेचा बॉल ओहो हर्ष इज देअर भरपूर अल्पवयीन खेळाडू आहे त्यानं काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे। कुणालचा फटका दमदार होता तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होईल आणि याचबरोबर षटक क्रमांक मैदानावरती एक संपलं। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा एक फलंदाज बाद बॅटिंग करत असताना एसएम वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला आरके शारदा 11 माफ करा 13 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मैदानावरती संपलेलं आहे आणि 13 ऑन स्कोर बोर्ड। गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल आणि गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा बॉल लाईन आणि लेन तिथे पाहावी लागेल। यस पंचांच्या दोन्ही हात समांतर वाईड लकी पंजा या ठिकाणी आपण पाहतो 5 धावा येतील। 5 धाव्यांबरोबर आता 18 वरती धावफलक जाऊन पोहोचेल। या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक बॅक टू बॅक दुसरा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर। संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळते 22 धावा। या वेळचा बॉल आपण पाहतोय तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस इज गॉन धक्का क्रमांक 2 कुणाल बाद।
विशेष डीजे ऑपरेटरचं कौतुक व्हायला हवं ज्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीनं 23 ऑन स्कोर बोर्ड. बॉलर तयार. पुन्हा एकदा मॅच भरपूर महत्वाची आहे. कोण जिंकेल या मॅचला हे आपल्याला पाहायचंय आणि या ठिकाणी आपण पाहतो एक जबरदस्त सोहळा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतो. आई बागेश्वरी प्रीमियर लीग मुरबाड नगरीमध्ये काहीच समजलेलं नाहीये, काहीच समजलेलं नाहीये. चेंडू इथे डॉट. अजयचा हा बॉल तिथे किळून काढला रोहन बाउंड्री लाईनच्या पार. स्कोर कार्ड 27 वरती जाऊन पोहोचेल. पाहता डाव थोडासा इथून सावरलेला आहे. कधी रोहन तर कधी अजय बेटल तर दोघांमधलं रंगलेला आहे. दोन्ही खेळाडू गुणवत्ता ठासून भरलेला आहे. धावाची संधी ओहो हो चेंडू हातामध्ये आलेलाच नाहीये. विलक्षण वेगाने एक धाव मिळेल इथे बॅट्समन रोहनला. संघाची धावा संख्या 1 ने पुढे गेली आहे. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 28 या धावा संख्येवरती. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल. ते आता 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा आहेत. अठ्ठावीस धावाच्या मात्र स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहा गोलंदाजीत आता थोडस परिवर्तन. कॅप्टन वल्लभ गोलंदाजी मार्गावरती आहे. काय करेल, कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आल्या आल्या त्याने क्षेत्ररक्षण थोडस लांबवलेलं आहे आणि 5 क्षेत्ररक्षण थोडस आगळं वेगळं सजवलेलं आहे. वल्लभ वेळ घेऊ नका विनंती आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा अवांतर. 29 वरती आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. परत एकदा वाईट. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी खराब येताना पाहायला मिळतात. 30 ऑन बोर्ड. वल्लभ गोलंदाजच्या माध्यमातून आहेत आणि पहा ते 2 चेंडू अवांतर येताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा तिथेच ऑफ स्टंपच्या बाहेर भरकटला आणि पहा खरं तर वल्लभनं चेक केलं स्वतःला मी किती यशस्वी होऊ शकतो, पण तिकडे त्याला आलेलं अपयश आपण पाहिलं. 3 चेंडू अवांतर आले आणि 3 चेंडू धावाच्या मात्र विनाकारण येताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 30 चे ते मार्गस्थ आहे. अंतिम षटकामध्ये पाहायचे किती धावा येणार आहेत. या बेचा बॉल परत एकदा दुसरा गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजी मार्गावरती तुषार आलेला आहे आणि तुषारने इथे काम तमाम केलंय. विकेट येते. रोहन बॅक टू दी पवेलियन. बॉल तिथे षटकार लकी आउट. धावफलकावरती आपण पाहतो 32 धावा आहेत. 32 ऑन स्कोर बोर्ड.
काय डिसिजन अंपायर्स कळवा आमच्यापर्यंत डिसिजन काय. मोबाईल आतमध्ये आला का, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर मोबाईल आला असेल तर 2 धावांची पेनल्टी. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर मोबाईल आला असेल तर 2 धावांची पेनल्टी. ग्राउंड मध्ये कुठलाच खेळाडू मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. शिस्तीसाठी ओळखला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. मागाशी आपण सकाळी सूचना केली होती, ग्राउंड मध्ये एक पाऊल जरी टाकलं या बेसचा बॉल आपण पाहतो जो मात्र खेळला गेला तिथे आपण पाहतो 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये धावा आपण पाहिल्या 33. 4 चेंडू हाताळलेले गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्रिकेटचा बेसिक नियम आहे. या षटकानंतर आपण त्याची चर्चा करूच. या वेळेचा बॉल पंचांच्या दोन्यात समांतर बॉल वाईड अवांतर. हे षटक भरपूर लांबलेलं आहे. गोलंदाज तयार होत आहे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये काय स्ट्रोक खेळलाय तिथे. येतोय सूरजच्या बॅट मधून 4. अंतिम षटक इथे मार्गस्थ असताना आणि सूरज आता मैदानावरती आलाय. खरं तर आपण पाहतो ज्यावेळेस एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाणी बिनी घेऊन जातो ना, त्यावेळेस त्याला सुद्धा मोबाईल अलाउड नाही. म्हणजे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही. हा क्रिकेटचा नियम आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतो जो मात्र पंचांचा डिसिजन अवांतर. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिमच आहे तुमच्यासाठी. अवांतर धाव येते. यावेळेचा बॉल परत एकदा सूरज 4. क्रिकेट नाही. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचे. पराभवाने कधी माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. त्यामुळे आयुष्याच्या कठीण काळात स्वतःला नेहमी सांगा शर्यत इथे संपलेली नाहीये. पुन्हा 1 धाव.
यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र खेळला गेला, चौकार येतोय, 4 रन. वल्लभ आक्रमणाला सुरुवात करताना पाहायला मिळतो आणि 5 संघर्षाचं रणशिंग मैदानावरती वल्लभनं फुंकलेलं आहे. काय बॅटिंग केली जाते, परत एक चेंडू, बॅट बॉलर बॅक येतोय 4. चौकार बरोबरच स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती मात्र लावल्या जात आहेत. वल्लभ ओहो हो, यावेळेस झोपला तो तिथे आणि त्या ठिकाणी आपण पाहतो अगदी क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. आज खरं तर प्रत्येक संघाची प्रतिष्ठा पाहायला लागली आहे. वल्लभ रामदासजी कुंभार यांच्या मालकीची संघ आपल्याला पाहायला मिळते. तर एका बाजूने आपण पाहतो फिल्डिंग टीम गौरी सचिन मलपेकर यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. याचा बॉल आपण पाहतो जो मात्र खेळला गेला, तिथे 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 10 धावा धावफलकावरती, 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. आता 2 धावा आपण पॅनल्टीच्या ऍड करत आहोत, म्हणजे 13. आता 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा पॅनल्टीच्या ऑलरेडी आपण ऍड केलेल्या आहेत. टार्गेट जर आपण पाहिलं लक्ष 44 आणि आता 13 झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 बनलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येणार हे आपल्याला पाहिजे. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. जोपर्यंत वल्लभ मैदानावरती आहे तोपर्यंत तो मॅच जवळ करणार यातील मात्र शंका नाहीये. आणि गोलंदाजी मार्कवरती महेश चे मात्र येताना पाहायला मिळत आहे. वल्लभ काय करामत करेल, प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेला नामवंत खेळाडू आहे. ओ हो हो, जबरदस्त क्लास दर्जा येतोय चौकार. टोकाला 17 धावा धावफलकावरती. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 4. एकवीस वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. मॅच जवळ केली आहे. नाव आहे वल्लभ. काय बॅटिंग करतायत. ओ हो हो, तिथे 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 काय घडलंय. आजची नाही पण तशी विकेट आली आहे. रन आउटच्या स्वरूपात वल्लभ बाद. वल्लभ या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण एकवीस धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. तुषारचा ऑफस्टॉपच्या बाहेर केलेला बॉल आणि त्यानंतर आपण पाहतो 1 धाव जी मात्र इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे गेली आहे. रन स्कोर कडून आपण पाहतो 20-22. 43चा पाठलाग अजूनही भरपूर मोठा संघर्ष इथे वाटेला आहे. वल्लभ सारखा नामवंत फलंदाज बाद झाल्यानंतर अजय आलेत आणि त्यांच्या बॅट मधून येतो एक शानदार चौकार. 4 रन.
चौकार मॅच ऑन. जबरदस्त फटका, 2 चेंडू आणि 5ची आवश्यकता. ऑटो मॅच, जबरदस्त सामना रंगलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो शेवटचे 2 बॉल 5 रनची आवश्यकता. निशांत इज देअर. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. सूरज गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होती. यावेळेचा बॉल तिथे यस इज गॉन. विकेटचं होईल पतन. निशांत बॅक टू द पवेलियन. DRS तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो. यस विकेट. क्विक निर्णय आलेला आहे. आता 1 बॉल 5 रनची आवश्यकता. म्हणजे अवांतर चेंडू आला नाही तर कंपल्सरी चेसिंग आहे. संघ इथे पराभूत होताना पाहायला मिळेल. म्हणजे एका अवांतर चेंडूची वाट पाहावी लागेल. गोलंदाज तयार होत आहेत आणि यावेळेस चालाय चौकार. अवघ्या 1 धावेनं सामना जिंकलेला आहे.